काही महिन्यापूर्वीच बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या नव्या आणि आलिशान घराची किल्ली मिळाली। चाळीतून थेट टोलेजंग टॉवरमध्ये प्रवेश झाल्यानं या रहिवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। मात्र अवघ्या काही महिन्यातच या आनंदावर विरजण पडले, कारण चकचकीत टॉवरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर आता चक्क पाणी टंचाईचं गंभीर संकट कोसळले। पिण्याच्या पाण्यासाठी ही वणवण भटकण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। टोलेजंग टॉवर पण घसा कोरडा। बीडीडी चाळीतील रहिवासी पाण्यासाठी त्रस्त। नव्या घरात पाणी टंचाईचे चटके। पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष। मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मुंबई महापालिकेनं लागू केलेल्या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका या भागाला बसल्याचं दिसून येतंय। नियमित पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं रहिवाशांची मोठी गैरसोय होतीये। दिवसापासून पाणी अजिबात येत नाहीये आणि आमच्या लाईनला तर पाणीच येत नाहीये। आमची जॉईंट फॅमिली आहे, मुलांना पण आम्हाला प्रॉब्लेम होतोय। फ्लशला पण पाणी नाहीये। पाण्याचा इतका प्रॉब्लेम झालाय की विचारायलाच नको। आमच्या घरी पण 8 दिवसापासून पाणी नाहीच आहे। फ्लशला तर नाही, सगळ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तोही आमच्या घरातच आहे। आम्हाला चावी देऊन आता आम्हाला जवळजवळ 10 महिने होत आले आहेत। हा फेस आम्ही असं बोलायला गेलं तर 6 महिन्यापासून तर आम्ही पाण्याचं आल्यापासूनच करतोय। पण आम्ही म्हटलं ठीक आहे, नवीन नवीन आहे तर आपण थोडं मॅनेज करूया, पण त्या लोकांनी पण तर मॅनेज केलं पाहिजे ना। आता आम्हाला 6 महिने झाले, आम्हाला पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे की आता झालं काय की वयोवृद्ध माणसं आहेत। आता 3 दिवस झाले आमच्याकडे पाण्याचा थेंब देखील नाही, वॉश बेसिनला पाणी नाहीये। त्यामुळे काय होतंय की बोलू नये पण असं वाटतं की धुवायला सुद्धा पाणी नाही आता आमच्या घरामध्ये, पियायला तर नाहीच आहे। थोडा आम्हाला प्रॉब्लेम झालाय की इवन टू यूज टॉयलेटसाठी आणि जो सिनियर सिटीजन आहे, सम डायबिटिक पेशंट, त्याला घडी घडी टॉयलेटला जायला लागतं। मग पाणीच नाही, मग करायचं तरी काय? एव्हरीडे जे बेसिक नेसेसिटी आहे त्याच्याकडून ह्या सरकारने आम्हाला वंचित ठेवण्याचा ह्यांचा काय प्रयत्न चालू आहे। आणि मी हे थेट आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यांची दखल घ्यावी। स्थिती इतकी गंभीर झाली आहे की सोसायट्यांना बाहेरून टँकरद्वारे पाणी खरेदी करणंही कठीण झालंय। इमारतीमधील मोठ्या पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत, त्यामुळे पिण्याचं पाणी, स्वयंपाक, स्वच्छता आणि दैनंदिन गरजांसाठीही रहिवाशांना संघर्ष करावा लागतोय। पाण्याचा प्रत्येक थेंब आता त्यांच्यासाठी अमूल्य ठरतोय। मुंबई शहरामध्ये 40 मजल्याच्या इमारती उभ्या राहतात, टॉवर उभ्या राहतात। मात्र आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातली ऐतिहासिक असलेली बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाला। 40 मजल्याचे टॉवर उभे राहिले, इथल्या नागरिकांना त्यांच्या स्वप्नातलं हक्काचं घर मिळालं। मात्र आजही मूलभूत प्रश्नांपासून, सुविधांपासून त्यांना वणवण भटकावं लागत आहे। सध्या मी याच बीडीडी चाळीमध्ये आलेली आहे। आपण जर बाजूला पाहिलं तर मोठे मोठे टोलेजंग टॉवर उभे राहिलेले आहेत। मात्र या बीडीडी चाळीमध्ये राहणारे नागरिक आणि या बीडीडीचा घसाच कोरडा पडलेला पाहायला मिळतोय। सध्या कडाक्याचं ऊन सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये बीडीडी चाळीतील रहिवासी हे पाण्यापासून वंचित असलेले पाहायला मिळतात। पाण्यापासूनच वंचित नाही तर ह्या बीडीडी चाळीमध्ये जो कचरा आहे, नागरिकांनी घराबाहेर ठेवलेला असेल किंवा त्यांचा दैनंदिन जीवनातला कचरा आहे, तो देखील आपल्याला असा समोर पडलेला पाहायला मिळतोय। पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे। या समस्या कधी सुटणार असा प्रश्न त्यांना आजही इथे उद्भवताना पाहायला मिळतोय। सध्या मी या बीडीडी चाळीतल्या एका घरामध्ये आलेली आहे, 16व्या मजल्यावर आलेली आहे। पाणी मिळते का यांना, हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे। त्यात मुंबई शहराला 7 धरणांचा पाणी पुरवठा केला जातो। एकीकडे 10% पाणी कपात केली गेली असली तरी आपण पाहतोय, ताई तो नळ चालू करून दाखवा, आम्हाला खरंच पाणी येते का तुमच्या घरात? आपण बघतोय समोर त्या ताई नळ चालू करतायत, पाणीच येत नाहीये। जर एका घरात 4 ते 5 माणसं राहत असतील आणि पाणीच वापरायला नसेल तर काय करणार? आणि त्यात गृहिणींचा मोठा प्रश्न असतो। बीडीडी चाळकरी सध्या पाणी टंचाईचा सामना करतायत। मुंबई महापालिकेनं शहरात पाणी कपात लागू केल्यामुळे पाण्याचा पुरवठा आधीच विस्कळीत झालाय। सोसायट्यांना बाहेरून पाणी विकत घेणंही अशक्य झालंय। इमारतींच्या मोठ्या टाक्या कोरड्या पडल्यानं रहिवाशांना पाण्याचा थेंब मोलाचा झालाय। 4 ते 5 दिवस झाले पाणी नाहीये। काय करताय मग? काय नाही, पाणी म्हणजे 15 ते 20 मिनिटं येते पाणी फक्त। तसं भरून ठेवतो साठा सगळं पाण्याचा। इकडे पाण्याचा भरपूर आम्हाला भेटायचे, इकडे पाण्याचा त्रास आहे। मग पाण्याचा त्रास कधीपासून झाला? आता 1 आठवडा झालाय, ते पण आता 4 दिवस झाले भरपूरच त्रास होते।
पाण्यासाठी फ्लॅशसाठी नाही आहे, अंघोळ करायला हातपाय धुवायला पण नव्हते. एवढं तरी पाहिजे ना. चाळीतून टॉवरमध्ये गेलेल्या बीडीच्या रहिवाशांना विकासाची नवी ओळख मिळाली. मात्र मूलभूत गरज असलेलं पाणीच उपलब्ध नसल्यानं त्यांचा आनंद आता चिंतेत बदललाय. महापालिका आणि टँकर असोसिएशनमधील वादाचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याची भावना रहिवासी व्यक्त करतायत. पुनर्विकासाच्या चमकदार इमारती उभ्या राहिल्या, पण पाण्याचा प्रश्न मात्र कायम राहिल्यानं रहिवाशांमध्ये संताप वाढतोय. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.